आज कृष्ण जन्माष्टमी होती त्यामुळे श्रीकृष्णांना अभिषेक, दुधापानाचा अभिषेक करून मस्तपैकी सजवलं आणि कोइन्सिडेंटली आज इंडिपेंडन्स डे होता, तर माझ्याकडे ऑरेंज कलरचं जे वस्त्र आहे ते होतं. ते कपडे मी श्रीकृष्णांना घातले आणि काल मी छोटासा असं क्यूट असा मुकुट आणलेला होता. तो पण कोइन्सिडेंटली बघू शकता तुम्ही मॅच झालेला होता ऑरेंज कलरचाच. आणि स्वामींला इथे मी राखी बांधली कारण राखी पौर्णिमेच्या दिवशी मला राखी बांधता नाही आली. त्यामुळे स्वामींला राखी बांधली, श्रीकृष्णांना राखी बांधली. संध्याकाळी ते काहीतरी चटपट खाण्याची इच्छा झाली त्यामुळे कॉर्न चाट केलेला होता. कॉर्न चाट खाऊन झाल्यानंतर आमच्या इथे नवीन घरसंसार सुरू झालेला आहे, तिथे गेलेले होते. जाऊन बघूया काय आहे, काय नाही आहे, कसं आहे ते आणि आपल्याला काय राहतंय. आपल्याकडे एक-एक गोष्टी असतात तरी पण आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं असं वाटतं. तर त्याच प्रकारे माझं पण इथे काहीसं झालेलं होतं. मी पण इथे छोटीशी अशी शॉपिंग केलेली होती. ती पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. मी तिथून डब्बे घेतलेले होते, कप घेतलेले होते चहा पिण्यासाठी. आपल्याकडे नॅपकिन तर बरेच असतात हात वगैरे पुसण्यासाठी, क्लीन करण्यासाठी, तरी पण मी एक्स्ट्राचे घेतलेले होते. त्याचबरोबर कैची, सुरी घेतलेली होती. अशी छोटीशी शॉपिंग माझी झालेली होती. तर घरसंसारमधून शॉपिंग करून आल्यानंतर मिस्टरांसोबत मी निघाले भाजी मार्केटला आणि मिस्टरांना चष्मा घ्यायचा होता. चष्म्याची ऑर्डर दिली. घरी आल्यानंतर जी काही भाजी होती ती व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून घेतली, लावून घेतली. त्यानंतर इथे बघा घरामध्ये छान डेकोरेट करण्यासाठी मी फुलांची आणि पानांची वेल घेतलेली होती. ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. जेवण बनवून जेवण करून घेतलं. मग संध्याकाळची क्लिनिंग करून घेतली. गॅस ओटा छान घासून पुसून घेतला. गॅसची जी भांडी असतात ती पण मी घासून पुसून घेतलेली होती. ती सगळी क्लीन करून झाल्यानंतर गॅस ओटा क्लीन करून झाल्यानंतर मग वेळ आलेली होती बेसिनची. बेसिन पण मी छान घासून पुसून क्लीन करून घेतलं. सगळं असं क्लीन करून ठेवलं की सकाळी उठल्यानंतर जरा फ्रेश वाटतं, छान वाटतं बघण्यासाठी आणि मग आपल्याला डब्बा करण्यासाठी पण स्वयंपाक करण्यासाठी छान मूड असा येतो. त्यामुळे सगळं असं क्लीन करून ठेवलं की कसं छान वाटतं, सगळ्या उठल्यानंतर फ्रेश वाटतं बघण्यासाठी. असं मी छान गॅस ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. अशी झालेली होती क्लिनिंग. त्यानंतर रात्रीची वेळेस कृष्ण जन्माष्टमीसाठी आनंदबाई आणि मी देवळात गेलेलो होतो श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी. श्रीकृष्णांचा पाळणा बघा किती छान सजवलेला होता. अशा प्रकारे संपवला मी आजचा दिवस.